नमस्कार. बघा एक महत्वपूर्ण आपण माहिती बघतोय. 23 जूनला एमपीएससीचं एक नोटिफिकेशन आलंय, पर्सेंटाईल पद्धत लागू. तर बघा पर्सेंटाईल पद्धत ज्यावेळेस लागू झाली तर बरेचसे विद्यार्थी मित्र आहेत की ज्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक शंका उपस्थित झालेली आहे की ऍक्च्युअल मध्ये पर्सेंटाईल सिस्टम काय आहे आणि खरंच हे पर्सेंटाईल सिस्टम आपल्या कट ऑफवर कुठेतरी इफेक्ट पाडणार आहे का, म्हणजे कट ऑफ वाढवेल किंवा कमी करेल. तर बरेचसे प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये. तर आपण इन शॉर्ट मध्ये एक 2 मिनिटांमध्ये पर्सेंटाईल सिस्टम ऍक्च्युअल काय आहे आपण लगेच कॅल्क्युलेट करून आपण समजून घेऊया. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, प्रॉपरली आपण एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर बघा एक 2च मिनिटांमध्ये आपण सगळ्या गोष्टी बघूया. तर हे जे नोटिफिकेशन आहे तर हे आहे 23 जूनचं. इथे काय दिलं, स्पर्धा परीक्षेप्रमाणेच सरळ सेवा भरती प्रक्रियेकरता किमान पर्सेंटाईल मान लागू करण्याबाबत. तर बघा स्पर्धा परीक्षेप्रमाणेच म्हणजे ज्या इतर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, कोणत्या एमपीएससी राज्यसेवा आहे, कंबाईन आहे आणि बऱ्याचशा काही इतर विभागाच्या सुद्धा काय आहेत की ज्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम कोण आयोजित करतं, एमपीएससी. तर यांच्यासाठी मुळातच पर्सेंटाईल सिस्टम ही आतापर्यंत लागू होती. म्हणजे जर बघायला गेलं तर आपले राज्यसेवेवाले कार्यकर्ते असतील किंवा कंबाईन वाले तर ऑलरेडी आपण पर्सेंटाईल सिस्टम मध्ये खेळत आलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. मग आता कोणासाठी लागू करतायत तर ज्या डायरेक्ट एक्झाम आहे, कोणत्या सरळ सेवा, ज्यांची एक परीक्षा होते चालणी परीक्षा आणि डायरेक्टली काय होतो इंटरव्ह्यू होतो आणि मध्यंतरी आपण बरेचसे काही पद आहेत एमपीएससीचे. तर त्यामध्ये आयोगाचे नोटिफिकेशन आहे की किमान अर्हता प्राप्त नाही केलेली किंवा किमान अर्हता प्राप्त गुण प्राप्त नाही केले. तर अशा प्रकारे आतापर्यंत होत होतं. म्हणून एक सरळ सेवा परीक्षेकरता कुठेतरी काय की पर्सेंटाईल सिस्टम लागू करणं हे आयोगाच्या विचाराधीन होतं आणि ते 23 जूनला काय आलं प्रत्यक्षात आलेलं आहे. तर बघा नेक्स्ट बघू की आतापर्यंत कोणत्या एक्झामला राज्यसेवा त्याचबरोबर आपल्या कंबाईन एक्झामला काय पर्सेंटाईल सिस्टम लागू होतं. आता नेक्स्ट बघूया. बघा की ऍक्च्युअल मध्ये की किती किती पर्सेंट लागणार आहे. तर बघा एकूण जर 100 मार्क आहेत, 100 गुणाची परीक्षा आहे, तर त्याच्या 35% अमागासाठी हे जे आहे पर्सेंटाईल आहे. पण ते कोणाच्या, तर बघा 100 पैकी जर जे काही विद्यार्थी आहेत, लाख 2 लाख वाटेवर जे विद्यार्थी आहेत यांच्यापैकी जो विद्यार्थी हायएस्ट मार्क्स घेईल त्या विद्यार्थ्याच्या तुलनेमध्ये किती 35%. म्हणजे जर समजा एखाद्याने 80% मार्क 80 मार्क घेतले, आता बघा नुकताच ग्रुप बी चा रिझल्ट लागलाय, 62.50 ला कट ऑफ लागलाय. मग 62.50 च्या 35% नव्हे तर त्या परीक्षेला एकूण विद्यार्थ्यांनी दिलेल्या परीक्षेपैकी ज्या विद्यार्थ्यांनी हायएस्ट मार्क्स घेतलेले आहे असा विद्यार्थ्याच्या 35% मार्क आपल्याला काय करायचे मिळवायचे. बघा सोपं आहे. आपण एकदा पुढचं उदाहरण बघू. समजा आता ग्रुप बी ची परीक्षा होती, 62.50 ला कट ऑफ लागला आणि त्या परीक्षेला एखादा विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्याला मार्क किती मिळाले, 80 मार्क मिळाले. बघा 80 मार्क मिळाले म्हणजे तो टॉपर आहे. त्या टॉपर म्हणजे 80 मार्क म्हणजे या ठिकाणी काय झालं 100% झालं. जर मग ओपनचा कॅन्डिडेट आहे तर ओपन साठी किती पाहिजे 35%. किती पाहिजे 35%. मग जर समजा 80 मार्क म्हणजे 100% तर 35% म्हणजे किती मार्क्स. तर असं आहे, हे साधं सिंपल गणित जर केलं तर काय होतं 28 मार्क्स जे आहे तर ते काय आहे तुम्हाला मिनिमम लागणार आहे, जे की आपल्याकडे सगळ्यांना ते मार्क आतापर्यंत आपण क्वालिफाय करत आलेला, त्यापेक्षा फार वेगळं नाहीये. पर्सेंटाईल सिस्टम तेच आहे. त्याचबरोबर जर मागासवर्ग पकडले तर त्यांच्यासाठी किती मार्क असतील 24 मार्क. कितीच्या तुलनेमध्ये तर आपण हायेस्ट जो मार्क आहे तर आपण एक गृहीत धरले की जो हायेस्ट टॉपर आहे त्याचे मार्क 80. तर हे सोपं आहे, यामध्ये फार घाबरण्यासारखं काहीच नाहीये. इव्हन दो आपल्या कट ऑफ वर सुद्धा हे कोणताच परिणाम करणार नाहीये, कारण आपली जी सिस्टम आहे मेरिट सिस्टम आहे, नॉट अकॅडमी. आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम देतोय तर यामध्ये काय आहे मेरिट सिस्टम नुसारच आहे. जे यांना कमी मार्क मिळतील ते अशी वगळल्या जाणार आहेत. त्यामुळं यामध्ये फार आपल्या कट ऑफ वर काही फरक पडेल का, माझं पर्सेंटाईल निघेल का वगैरे वगैरे बरेचसे प्रश्न आहेत. तर गोंधळून जाण्याचं कोणतंही कारण नाही. आय थिंक हा जो मुद्दा आहे पर्सेंटाईलचा तो क्लिअर झाला असेल. फार वेगळ्या पद्धतीने सांगण्याची त्याला काही नीड नाहीये. थांबूया आपण. सर्वांना थँक्यू. आणि जाता जाता सर्वांनी काय करायचं आहे, ग्रो अकॅडमीचं आपलं जे चॅनल आहे तर ते नक्की सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला थँक्यू.